खरीप 2026 खत अनुदान वाहन, रासायनिक खताचे नवीन भाव पहा, फर्टिलायझर सबसिडी 2026। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र सखाराम राठोड आणि आपल्या शिवम कृषी टेक या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्व बळीराजांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आता एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि रबीचा हंगाम ही संपत आला आहे आणि आता आपल्या सर्वांना वेध लागले आहेत ते आगामी खरीप हंगामाचे। शेतीची मशागत, बियाणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रासायनिक खते यांची जुळवाजुळव आपण सर्वजण करत आहोत। पण सध्या पश्चिम आशियात म्हणजे आखाती देशामध्ये जे युद्धाचे ढग दाटले आहेत, त्यामुळे तुमच्या आणि माझ्या मनात एक मोठी धाकधूक होती की यंदा खताचा तुटवडा पडेल का किंवा खताच्या किमती गगनाला भिडतील का। पण शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी मी आज घेऊन आलो आहे। नुकताच म्हणजे 8 एप्रिल 2026 रोजी केंद्र सरकारने खताच्या अनुदानाबाबत एक खूप मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे खरीप हंगामात खताच्या किमती वाढण्याची जी भीती होती ती आता पूर्णपणे टळली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केंद्र सरकारने खरीप 2026 साठी खतावर किती अनुदान वाढवले आहे, कोणत्या खतावर आता प्रति किलो किती अनुदान मिळणार आहे, डीएपी खताच्या एका गोणीची किंमत किती राहणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जागतिक युद्धाच्या परिस्थितीचा आपल्या शेतीवर आणि खताच्या उपलब्धतेवर काय परिणाम होतो, या सर्व गोष्टीची अगदी सविस्तर आणि तंतोतंत अधिकृत आकडेवारीसह माहिती घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका, कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्याच्या खिशाशी आणि बजेटशी जोडलेली आहे। आणि हो, जर तुम्ही आपल्या शिवम कृषी टेक चॅनलवर नवीन असाल तर लगेच खाली दिलेल्या लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची बेल आयकॉन घंटी प्रेस करा, जेणेकरून शेतीविषयीची अशीच खात्रीशीर आणि ताजी माहिती तुम्हाला घर बसल्या मिळत राहील। शेतकरी मित्रांनो, आपण आधी हे समजून घेऊया की हा निर्णय घेण्याचा सरकारवर वेळ का आली। आज आपण खेड्यात आपल्या ढोकसाळ किंवा आसपासच्या गावात राहून शेती करतोय, पण आपल्या शेतात पडणारा खताचा दाना हा थेट आंतरराष्ट्रीय राजकारणाशी जोडलेला असतो। सध्या पश्चिम आशियामध्ये म्हणजेच आखाती देशामध्ये युद्धाचे मोठे संकट उभे राहिले आहे। तिथे परिस्थिती खूप तणावपूर्वक आहे। आता तुम्ही म्हणाल की सखाराम भाऊ, तिथे युद्ध सुरू असेल तर त्याचा आपल्या खताशी काय संबंध? तर मित्रांनो, संबंध खूप मोठा आहे। आपला भारत देश खताच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे। तुम्हाला माहित असेल की भारतात लागणाऱ्या एकूण युरियाच्या गरजेपैकी जवळपास 20 ते 30% युरिया आपण याच आखाती देशामधून आयात करतो। एवढेच नाही तर आपल्याकडे सर्वात जास्त वापरले जाणारे डीएपी खत, त्यांच्या एकूण आयातीपैकी 30% डीएपी आपण याच भागातून मागवतो। आणि याहूनही महत्वाची एक गोष्ट आहे, भारतात जे युरिया तयार होते ते तयार करण्यासाठी जो प्रमुख कच्चा माल लागतो, ज्याला आपण LNG म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणतात, त्या LNG च्या तब्बल 50% पुरवठा हा याच आखाती देशामधून भारताला होत असतो। आता विचार करा, जर त्या देशामध्ये युद्ध सुरू झाले तर जहाजाची वाहतूक ठप्प होते, वाहतुकीचा खर्च वाढतो, विम्याचे हप्ते वाढतात आणि पर्यायाने आंतरराष्ट्रीय बाजारात खताच्या किमती अचानक भडकू लागतात। अशा परिस्थितीमुळे आगामी खरीप हंगामात म्हणजेच खरीप 2026 भारतात खताची टंचाई निर्माण होईल आणि किमती वाढतील अशी दाट शक्यता निर्माण झाली होती। शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असते अशी ही परिस्थिती होती। पण त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अतिशय वेळेवर आणि मोठा निर्णय घेतला आहे। बुधवारी 8 एप्रिल 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने त्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीची म्हणजे CCEA कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स एक अतिशय महत्वाची बैठक पार पडली। या बैठकीत खरीप हंगाम 2026 साठी खताच्या किमती स्थिर ठेवण्यावर सविस्तर चर्चा झाली आणि शेतकऱ्याच्या हिताचा मोठा निर्णय घेण्यात आला। या बैठकीत सरकारने पोषक द्रव्य आधारित अनुदान म्हणजेच NBS न्यूट्रिएंट
बेस्ट सबसिडी योजनेअंतर्गत 2025च्या खरीप हंगामाच्या तुलनेत आगामी 2026 मधील खरीपात युरिया सोडून म्हणजे नॉन युरिया इतर खताच्या अनुदानाच्या दरात प्रति किलो 10 ते 21% भरघोस वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. मित्रांनो, आकडा नीट ऐका. आगामी 2026च्या खरीप हंगामासाठी स्फुरद म्हणजे फॉस्फरस आणि पालास म्हणजे पोटॅश म्हणजेच P&K खतासाठी सरकारने तब्बल 41,534 कोटी रुपयाच्या अनुदानाची तरतुदीला मंजुरी दिली आहे. होय, 41,534 कोटी रुपये ही अनुदानाची रक्कम गेल्या वर्षाच्या 2025च्या तुलनेत 12% अधिक आहे. हा वाढीव बोजा सरकारने स्वतःच्या खात्यावर घेतला आहे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्याच्या खिशाला झळ बसू नये. हे नवीन अनुदानाचे दर 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या खरीप हंगामाच्या कालावधीत लागू राहतील. आता आपण थेट आकडेकडे वळूया. आकडेवारी काय आहे, कोणत्या घटकावर सरकारने किती अनुदान वाढवले आहे हे समजून घेऊ, कारण हे समजून घेणं खूप महत्वाचे आहे. रासायनिक खतामध्ये मुख्यत्वे नत्र म्हणजे नायट्रोजन म्हणजे N, स्फुरद फॉस्फरस म्हणजे P, पालास पोटॅश म्हणजे K आणि गंधक सल्फर म्हणजे S हे घटक असतात. आधी आपण रब्बी हंगाम 2025 मध्ये सरकार आपल्याला प्रति किलो किती अनुदान देत होते ते पाहूया. नत्र नायट्रोजन म्हणजेच N प्रति किलो 43.02 रुपये, स्फुरद फॉस्फरस म्हणजे P प्रति किलो 47.96 रुपये, पालास म्हणजे पोटॅश म्हणजे K प्रति किलो 2.38 रुपये, गंधक म्हणजे सल्फर म्हणजे S प्रति किलो 2.87 रुपये. आता सरकारने खरीप 2026 साठी जे नवीन दर निश्चित केले आहेत ते दर असे आहेत. हे दर नीट नोंद करून घ्या. नत्र म्हणजे नायट्रोजन, आता नत्रावर प्रति किलो 47.32 रुपये अनुदान मिळेल, म्हणजेच यात मोठी वाढ झाली आहे. स्फुरद म्हणजे फॉस्फरस म्हणजे P, स्फुरदावर सर्वाधिक वाढ करण्यात आली असून आता प्रति किलो 52.76 रुपये अनुदान सरकार देणार आहे. पूर्वी हे 47.96 रुपये होते. गंधक म्हणजे सल्फर S, गंधक युक्त खतासाठी आता प्रति किलो 3.16 रुपये अनुदान निश्चित करण्यात आले आहे. पण इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे. सरकारने नत्र, स्फुरद आणि गंधक युक्त खताच्या अनुदानात वाढ केली असली तरी पालाशयुक्त म्हणजेच पोटॅश म्हणजेच K खतासाठी असलेल्या अनुदानाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पालासवर रब्बी 2025 मध्ये जे प्रति किलो 2.38 रुपये अनुदान होते तेच अनुदान आता खरीप 2026 मध्येही 2.38 रुपये इतकेच ठेवण्यात आले आहे. ते जसेच्या तसे म्हणजे जसे ते आहे अशा प्रकारे युरिया सोडून इतर खताच्या अनुदानाच्या दरात 10 ते 21% वाढ शासनाने केली आहे. भाग 4 मध्ये पाहूया NBS योजना काय आहे आणि खताचे दर कसे ठरतात. बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात हा प्रश्न असतो की सरकार युरियाचे दर स्वतः ठरवते, मग DAP किंवा इतर मिश्र खताचे दर कंपन्या का ठरवतात. तर त्यामागे एक धोरण आहे. आपल्या देशात एप्रिल 2010 पासून स्फुरद आणि पालास P&K खतावरील अनुदान हे पोषक द्रव्य आधारित अनुदान म्हणजे NBS न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी योजनेच्या माध्यमातून नियंत्रित केले जात आहे. या योजनेअंतर्गत एकूण 28 प्रकारच्या वेगवेगळ्या खतासाठी सरकार अनुदान देते. या धोरणानुसार DAP म्हणजे डायअमोनियम फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश MOP आणि नत्र, स्फुरद, पालास म्हणजेच NPK यासारख्या युरिया व्यतिरिक्त इतर खताच्या किरकोळ किमतीवर MRP सरकारचे कोणतेही थेट नियंत्रण नसते. या खताच्या किमती खत उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या उत्पादन खर्च आणि आंतरराष्ट्रीय कच्च्या मालाच्या किमतीनुसार ठरवल्या जातात. परंतु किंमत ठरवण्याची मुभा कंपन्यांना असली तरी शेतकरी भरडल्या जाऊ नये म्हणून केंद्र सरकार दरवर्षी प्रत्येक हंगामासाठी खरीप आणि रब्बी या खतावर निश्चित स्वरूपात फिक्स अनुदान देते. आता आंतरराष्ट्रीय बाजारात खताचे भाव वाढले तर कंपन्या खताच्या गोणीचे दर वाढणार हे निश्चित होते, पण सरकारने वेळीच पाऊल उचलून अनुदानाची रक्कमच वाढवली. म्हणजेच कंपन्यांना जो जास्तीचा खर्च येत आहे तो खर्च सरकार स्वतःच्या खिशातून म्हणजे अनुदानाच्या रूपात थेट कंपन्यांना देईल. भाग 5 मध्ये पाहूया शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी निष्कर्ष DAP चे भाव. मित्रांनो, या सर्व आकडेमोडीचा आणि सरकारच्या या 41,000 कोटीच्या तरतुदीचा अर्थ आणि निष्कर्ष काय निघतो तर सर्वात मोठा आणि तुमच्या माझ्या कामाचा निष्कर्ष हा आहे की भारतातील शेती क्षेत्रात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या खतापैकी एक म्हणजे DAP. आंतरराष्ट्रीय बाजारात खते महाग झाली असली तरी
सरकारच्या या वाढीव अनुदानामुळे आपल्या देशात DAP ची म्हणजे 50 किलोची जी पिशवी आहे या खरीप 2026 हंगामात सुद्धा जुन्याच दराने म्हणजे फक्त 1350 रुपये या दरानेच विकली जाणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात. DAP च्या दरात कोणतीही वाढ होणार नाही. 50 किलो DAP ची पिशवी 1350 रुपयांनाच मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारामुळे येणारा जो काही अतिरिक्त खर्च आहे तो संपूर्ण केंद्र सरकार उचलणार आहे. यामुळे तुमच्या उत्पादन खर्चात अनपेक्षित वाढ होणार नाही आणि तुम्हाला खरीप हंगामाचे योग्य नियोजन करता येईल. भाग 6 मध्ये पाहूया शिवम कृषी टेकचा शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला. माझ्या शेतकरी बंधूंनो, माहिती तर मी तुम्हाला अगदी अधिकृत आणि खरेदीली आहे, पण आता शिवम कृषी टेकचा संचालक म्हणून आणि तुमचा एक शेतकरी मित्र म्हणून मी तुम्हाला काही महत्वाचा सल्ला देऊ इच्छितो. नंबर 1, खरेदीचे नियोजन करा. खताचे दर वाढणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खतासाठी घाबरून जाऊन गरजेपेक्षा जास्त साठवणूक म्हणजे पॅनिक बाईंग करू नका. सरकारकडे पुरेसा साठा उपलब्ध करण्याची यंत्रणा आहे. नंबर 2, माती परीक्षण म्हणजे सॉइल टेस्टिंग. खरीप हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण नक्की करा. माती परीक्षणामुळे तुमच्या जमिनीत नत्र, स्फुरद, पालाश किंवा गंधकापैकी नेमकी कशाची कमतरता आहे हे समजेल आणि तुम्ही फक्त गरजेचीच खते विकत घ्याल. यामुळे खतावरील तुमचा खर्च आणखी कमी होईल. नंबर 3, अधिकृत ठिकाणाहूनच खरेदी करा. जे खते खरेदी करताना अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करा आणि खत खरेदीची पक्की पावती म्हणजे ई-पॉस मशीनची पावती नक्की मागा. जर तुम्ही आपल्या मंठा, लोणारोड, ढोकसाळ किंवा आसपासच्या परिसरातील असाल तर खऱ्या आणि दर्जेदार खते, बियाणे आणि औषधासाठी आपल्या शिवम कृषी टेकला नक्की भेट द्या. आम्ही नेहमीच शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि खात्रीशीर उत्पादने देण्यास कटिबद्ध आहोत. तर शेतकरी मित्रांनो, ही होती खरीप हंगाम 2026 साठी केंद्र सरकारने खत अनुदानात केलेल्या वाढीबद्दलची अगदी सविस्तर आणि तंतोतंत माहिती. मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला तुमच्या आगामी शेतीच्या नियोजनासाठी खूप फायदेशीर ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि दिलेली माहिती उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला अशीच नवनवीन आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळते. तसेच हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधव तुमचे व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुकवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याच्या मनात खताच्या किमती बाबतीत संभ्रम राहणार नाही. शेतीविषयक सर्व अपडेट्स, सरकारी योजना, बाजारातील नवीन तंत्रज्ञान आणि पीक सल्ल्यासाठी आपल्या शिवम कृषी टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला इतर कोणत्याही विषयावर माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये एका नवीन आणि महत्वपूर्ण माहिती सोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या पिकाची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.